विधिमंडळात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची। विधान भवन राडा प्रकरणी राज ठाकरेंचा संतप्त सवाल। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, विधान भवनातील राड्यावरून संजय राऊतांची मागणी। तर राड्याचा प्रकार म्हणजे गँगवॉर असल्याची राऊतांची टीका। विधान भवनातील राडा प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला अटक, तर आव्हाडांचा कार्यकर्ता आणि पडळकरांच्या समर्थकाला राडा भोवला। राज ठाकरे आज मीरा रोडच्या दौऱ्यावर, तर मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा रोडचा दौरा। संध्याकाळी ते त्या ठिकाणी दाखल होणार। ठाण्यात एकाच महिलेकडून अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात हनी ट्रॅपची चर्चा, बड्या अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचाही संशय। ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याचीही माहिती। विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध, दादा भुसे आणि पडळकरांमध्ये सुद्धा शाब्दिक चकमक। पडळकरांकडून स्वतःची लक्षवेधी रद्द करण्याची मागणी। मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट बंदची हाक, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ दुपारी 2 वाजता बंदचा निर्णय। या बंदमध्ये जन्मेजय राजे भोसले देखील सहभागी। अधिवेशनाचं कारण पुढे करून अधिकारी माहिती देत नसतील तर अधिवेशन काळात न्यायालय बंद करा, नागपूर खंडपीठाकडून तीव्र संताप व्यक्त। सिंधुदुर्गमधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंजुरी, तर सुधारणा आराखड्यानुसार 30 किलोमीटरऐवजी 10 किलोमीटरचा बोगदा खोदावा लागणार। गोंदियाच्या भसबोळण या गावातील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था, जीर्ण इमारत आणि छताला गळती, जीव धोक्यात घालून विद्यार्थी घेत आहेत शिक्षण। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लंपी सदृश्य आजारानं एका जनावराचा मृत्यू, मलकापूर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या तालुक्यातील 12 पाळीव जनावरांना या आजाराची लागण। पुण्याच्या जवळील माण परिसरामध्ये अतिक्रमणांवर कारवाई, अतिक्रमणांसंदर्भात सर्वेक्षण सुरू, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कठोर पावलं। नागपुरात 30,000 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, कागदपत्रांची पडताळणी अद्यापही सुरूच, अपात्र होणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता।